कुरुंदवाड मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड. कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि महिला अधिकारी यांच्या संभाषणाची ऑडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुरुंदवाड शहरामध्ये दुसऱ्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला. आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी कुरुंदवाड नगरपालिकेसमोर एकत्रित जमून मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची शहरातून धिंड काढली. शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध नोंदवत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नागरिक नगरपालिकेसमोर एकत्रित जमले. यावेळी दयानंद मालवेकर म्हणाले, कुरुंदवाडची बदनामी करण्याचा घाट घातलेल्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायमचे निलंबित करणं गरजेचं आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भ्रष्टाचाराचा संपूर्ण उल्लेख झालेला आहे. एवढंच नव्हे तर कुरुंदवाड शहरामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, महिपती बाबर, सरफराज जमादार यांनी सुद्धा मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान यावेळी सर्वानुमते येत्या 4 दिवसात मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बेमुदत गाव बंद करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच सोमवारी कुरुंदवाड शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असल्याचं सांगितलं. यावेळी शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख वैभव उगळी, शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, पिंटू नरके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख तानाजी आलासे, अभिजित पवार, शाहीर आवळे, दीपक पोमजे, प्रफुल्ल पाटील, सुरेश बिंदगे, स्वाभिमानीचे किरण गावडे, भाजपचे राजू फल्ले, सुदर्शन माळी, उमेश कर्नाळे, रघु नाईक, महेश जाधव, आयुब पट्टेकरी, नजीर मखमल्ला, अर्शद बागवान आदी उपस्थित होते. निषेध करण्यासाठी त्यांची प्रतिकात्मक पुतळा करून त्यांना धन देण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी सर्वपक्षीय कुरुंदवाड शहरातील नागरिक आज या ठिकाणी जमलेले आहेत. त्या आशिष चव्हाणची कारनामे तुम्हा आम्हा सर्वांना या क्लिपच्या माध्यमातून समजलेले आहेत. हा आशिष चव्हाण कुरुंदवाड शहरामध्ये दंगल घडवण्याच्या भानगडीत पडलेला आहे. पोलीस खात्याला माझी विनंती आहे, तो दंगल घडवून जाण्याच्या आधी त्याला तुम्ही अटक करावी. अटक एवढ्यासाठी आहे, अटक आम्ही काल तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून त्या आशिष चव्हाणला तुम्ही अटक करणं फार गरजेचं आहे. आमचं गाव शांततामय आहे, हिंदू मुस्लिम जाती सलोखा राखणार आहे. प्रत्येक सण हिंदू मुस्लिम समाज मिळून सण साजरे करतात. पण ह्या नालायक मुख्याधिकाऱ्यानं इथं ठिणगी पाडून गेलेला आहे, म्हणून त्याला तुम्ही अटक करण्याची गरज आहे. कारण त्याचं असं आहे, त्या ठेकेदाराला माझ्या वर्क ऑर्डर धडाधड देऊन बिल काढून घेतो आणि ठेकेदार आणि गाववाले यांच्यात भांडण लागू द्यात, अशी जी प्रवृत्ती या शिवची या ठिकाणी झालेली आहे. एवढाच धागा दोरा पकडून तुम्ही त्याला अटक करणं गरजेचं आहे. त्याची सक्तीची रजेवर पाठवण्याची आवश्यकता नाही. शासनाला माझी विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुरुंदवाड.